नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, मुंबईसारखी महाराष्ट्रामध्ये नवीन फिल्म सिटी उभारली जाणार आहे. नाशिक, कोल्हापूर, नागपूरमध्ये मुंबईसारखे शूटिंग डेस्टिनेशन्स आता तयार केले जाणार आहेत. राज्यातील चित्रपट उद्योगाला चालना देण्यासाठी तसेच निर्माते आणि निर्मिती संस्थांच्या विविध अडचणी आणि प्रश्न सोडवण्यासाठी प्रोत्साहनपर धोरणाचा अभ्यास करण्यासाठी 3 तज्ज्ञांची समिती स्थापन करण्याचे निर्देश सांस्कृतिक कार्यमंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार यांनी दिले. या समितीनं देशातील विविध राज्य तसेच परदेशातील चित्रपट उद्योगासाठी दिल्या जाणाऱ्या सवलती, अनुदान आणि प्रोत्साहन योजनांचा अभ्यास करून 3 महिन्यांमध्ये अहवाल सादर करावा असे निर्देश देखील देण्यात आलेले आहेत. सह्याद्री अतिथीगृह येथे मंत्री ॲडव्होकेट शेलार यांच्या अध्यक्षतेखाली हिंदी चित्रपट निर्माते आणि निर्मिती संस्थांच्या प्रतिनिधींसोबत बैठक झाली. या बैठकीमध्ये महाराष्ट्र आणि मुंबईमध्ये चित्रपट निर्मिती दरम्यान येणाऱ्या अडचणी, चित्रीकरणासाठी आवश्यक सुविधा, परवानग्या तसेच उद्योगवृद्धीसाठी आवश्यक धोरणात्मक बदल यावरती सविस्तर चर्चा करण्यात आली. मंत्री ॲडव्होकेट शेलार म्हणाले की मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये सुरू असलेल्या विविध पायाभूत विकास कामांमुळे काही चित्रीकरण स्थळांवरती तात्पुरत्या मर्यादा निर्माण झाल्या असल्या तरी विकास कामं पूर्ण झाल्यानंतर नव्या लोकेशन्स उपलब्ध करून दिले जातील. राज्यामध्ये नवीन चित्रीकरण केंद्र विकसित करण्यावरती शासनाचा भर असून कोल्हापूर येथे रेल्वे स्टेशनसह 2 ते 3 नवीन शूटिंग डेस्टिनेशन्स विकसित केली जात आहेत. नागपूरमधील रामटेक आणि नाशिक येथील जमीन संपादन पूर्ण झालं असून तिथे नवीन चित्रनगरी उभारण्याचं काम सुरू आहे. तसेच ND स्टुडिओचे आधुनिकीकरण शासनाच्या माध्यमातून करण्याचाही प्रयत्न सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. फिल्म सिटीसाठी पूर्वी काढलेल्या निविदांना अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्यामुळे आता खाजगी सहभागासह हायब्रिड मॉडेल विकसित करण्यात येत असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. चित्रपट निर्मितीसाठी आवश्यक परवानग्या सुलभ करण्यासाठी सिंगल विंडो क्लिअरन्स प्रणाली विकसित करण्यात आली असून सर्व परवानग्या ऑनलाईन उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. याशिवाय चित्रपट आणि माध्यम क्षेत्रातील विकास कौशल्यासाठी फिल्म सिटीमध्ये FTIIचे आपत्कालीन अभ्यासक्रम सुरू करण्यात आलेत. तसेच इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजीचा कॅम्पस देखील NFDC कार्यालयामध्ये सुरू करण्यात आल्याची माहिती ॲडव्होकेट आशिष शेलार यांनी दिली. मालाड पश्चिम येथे केंद्र शासनाकडून प्राप्त झालेल्या 100 एकरांहून अधिक जागेचा विकास करून ती कोस्टल रोड आणि सी लिंकशी जोडण्याचे नियोजन असल्याचंही त्यांनी सांगितलं. या बैठकीला दादासाहेब फाळके चित्रनगरीच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील, सहव्यवस्थापकीय संचालक प्रशांत संजीकर, प्रोड्युसर गिल्ड ऑफ इंडिया ग्रुपचे अध्यक्ष इत्यादी लोक उपस्थित होते. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने आता महाराष्ट्रामध्ये नवीन फिल्म सिटी उभी राहणार आहे. नाशिक, कोल्हापूर आणि नागपूरमध्ये मुंबईसारखेच शूटिंग डेस्टिनेशन्स आता तयार करण्यात येणार आहेत. यामुळे स्थानिक रोजगाराला देखील मोठ्या प्रमाणामध्ये चालना मिळण्याची शक्यता आहे. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.